नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। अखेर मिरवेल मोर्ले रस्त्यास वन विभागाने परवानगी दिली आहे। आमदार शिवाजीराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे। चंदगड तालुक्याला गोव्याला जोडणारा कमी घाट रस्ता असलेला हा रस्ता, या रस्त्यामुळे कित्येक दिवसांची या भागातील नागरिकांसह पर्यटक व तालुक्यातील जनतेची मागणी पूर्ण होणार आहे। मोर्ले मिरवेल हा रस्ता वन विभागाच्या परवानगीसाठी 2019 पासून प्रलंबित होता, परंतु त्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी गेली 8 महिन्यापासून सातत्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता। चंदगडसारख्या डोंगर कपारीत वसलेल्या तालुक्याच्या विकासासाठी हा मार्ग कसा महत्त्वाचा हे त्यांनी मंत्री महोदयांना पटवून दिले। त्यांचीच फलश्रुती म्हणून अखेर वन खात्याने मोर्ले मिरवेल रस्त्यास अखेर मंजुरी दिली। या भागातील नागरिकांनी या रस्त्यासाठी कित्येक आंदोलने केली, उपोषणे करून शासनाचे लक्ष वेधले होते। या सगळ्यांच्या त्यागाला आज न्याय मिळाला आहे। मोर्ले मिरवेल रस्त्याचे अनेक फायदे होणार आहेत। येथील अजिंक्य किल्ले पारगडच्या विकासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे। चंदगड तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्याशी व पर्यायाने गोवा राज्याला जोडला जाणार आहे। यामुळे पर्यटकांची संख्या वाढणार आहे। वाघोत्रे, इसापूर, मिरवेल ही गावे विकसित होण्यास मदत होणार आहे। या मार्गे घाट रस्ता कमी होणार असल्याने तिलारी घाटास पर्यायी मार्ग म्हणून परिचित होणार आहे। तिलारी घाटातून जाणाऱ्या अवजड वाहनांना हा रस्ता सोयीस्कर होणार आहे। गोवा राज्याला बेळगाव व इतर कर्नाटकला जोडणारा हा अतिशय जवळचा रस्ता होणार असल्याने चंदगड तालुक्यातील व्यापार व दळणवळणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे। गोव्यातील मोपा विमानतळाकडे जाण्यासाठी सुद्धा हा रस्ता अतिशय महत्त्वाचा होणार असून बऱ्याच वर्षापासून या प्रलंबित रस्त्याला मंजुरी मिळविल्याने चंदगड तालुक्यासह सीमा भागातून आमदार शिवाजीराव पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।